परिश्रमात सातत्य ठेवा, यशासह लाभ मिळवा. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, गेल्या काही वर्षामध्ये तुम्ही खूप काही सहन केलं आहे. मनात एकच प्रश्न, हे सर्व कधी संपणार? 7.5चा शेवट खरंच दिलासा देणार का? एप्रिल 2026 हा महिना तुमच्यासाठी खरंच बदल घेऊन येतोय का? हा प्रश्न तुमच्या मनात असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हा महिना तुमच्यासाठी आयुष्याची दिशा बदलणारा ठरू शकतो. शेवटी एक प्रश्न आहे ज्याचं उत्तर मला तुमच्याकडून कमेंट बॉक्समध्ये हवं आहे. कुंभ राशीचे जातक कधीही परिस्थितीपुढे झुकत नाही. जखमा खोल असल्या तरी विचार नेहमी खोल असतात. एप्रिल 2026 हा महिना सांगतोय आता परीक्षा संपत आली आहे, निकालाची वेळ जवळ आली आहे. कुंभ राशी म्हणजे विचारांची क्रांती. इतर लोक जिथे थांबतात तेथून कुंभ जातक पुढे चालतो. समाजासाठी जगणारी ही राशी स्वतःसाठी फार कमी मागते. जे सहन केलं त्यालाच यशाचं सोनं होऊ दे. संघर्ष तुमची ओळख नाही तर ती तुमची तयारी आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी, ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. एप्रिल 2026 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. आज आपण कुंभ राशीसाठी हा महिना कसा असेल यावर चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. कुंभ राशीचे स्वामी शनिदेव धनस्थानात विराजमान आहेत. 7.5चा हा तुम्हाला शेवटचा टप्पा सुरू आहे. लक्षात ठेवा, 7.5ची शेवटची 2.5 वर्ष तुमच्यासाठी सगळ्यात जड परंतु सगळ्यात फलदायी असतात. या महिन्याचं सूत्र एकच, तक्रार नाही परंतु सातत्य हवं, ही बाब लक्षात घ्या. धन, कुटुंब, वाणी या दृष्टीने कुंभ राशीसाठी गुरुदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. गुरुदेव या काळात तुमच्या 5म स्थानामध्ये विराजमान आहेत. हा अत्यंत मोठा शुभयोग आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. कुटुंबात समजूतदार संवाद होतील. वाणीमध्ये वजन येईल. सर्वजण एकत्रित राहतील. घरात एखादा मोठा निर्णय तुमच्यावर सोपवला जाऊ शकतो. थोडक्यात या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. पराक्रम, परिश्रम, प्रवास या दृष्टीने मागील काळात कुंभ राशीमध्ये मंगळ आणि राहूमुळे अंगारक योग निर्माण झाला होता. 2 एप्रिल रोजी मंगळ राशी परिवर्तन करेल, तेथून अंगारक योगाची समाप्ती होईल. परंतु कुटुंब स्थानात शनी मंगळ युती निर्माण होईल, त्यामुळे घरामध्ये थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. त्यावर तोडगा निघेल. प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. विशेषतः कामासाठी केलेला प्रवास लाभदायक ठरेल, म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यावा. वास्तू, वाहन, सुखशांती, मातृसौख्य या सर्व दृष्टीने कुंभ राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे चतुर्थेश आहे. शुक्रदेव वास्तूच्या स्थानात येणार आहेत. 19 तारखेला लक्झरीकारक ग्रह तुमच्या वास्तुस्थानात येईल. घर खरेदी, वाहन योग, घरात सुखसुविधांची वाढ हे लाभ तुम्हाला मिळतील. योग्य नियोजन केल्यास तुमची स्वप्नपूर्ती देखील घडून येईल. या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्यायला हवा. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या दृष्टीने 5म स्थानातील गुरुदेव पत्रिकेतील धर्मत्रिकोण पूर्ण करीत आहेत. विद्यार्थ्यांसाठी उत्तम योग निर्माण होतील. प्रेम संबंधात स्थैर्य येईल. संततीविषयक आनंददायक बातम्या प्राप्त होतील. विवाह इच्छुकांसाठी शुभ संकेत निर्माण होतील. लग्न ठरवण्यासाठी घरच्यांना गती वाढवली तर आश्चर्य वाटू देऊ नका. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल. कुंभ जातकांसाठी एक प्रश्न, तुमच्या आयुष्यात सर्वात मोठा संघर्ष कोणता आहे? काम, नातेसंबंध, आरोग्य की आर्थिक? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या दृष्टीने या काळात तुम्ही आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायला हवी. मॉर्निंग वॉक, योग, ध्यानधारणा या गोष्टी तुमच्यासाठी आवश्यक आहेत. पाय, रक्तदाब, झोप या गोष्टींकडे तुम्ही विशेष लक्ष द्या. घेतलेलं कर्ज हळूहळू नियंत्रणात येईल. स्पर्धेत यश मिळेल, परंतु संयम ठेवणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, हे लक्षात घ्या.
नोकरी व व्यवसाय या दृष्टीने जे कुंभ जातक नोकरी करत आहेत त्यांच्यावर कामाचा ताण वाढणार आहे. जबाबदाऱ्या देखील वाढतील आणि त्या तुलनेत आर्थिक लाभ मात्र थोडा कमी वाटेल. व्यवसायात प्रचंड मोठ्या यशाचे योग आहेत. मोठे प्रवास होतील, परदेशी संपर्क होईल, व्यवसायात वृद्धी देखील घडून येईल. थोडक्यात व्यावसायिक कुंभ जातकांसाठी एप्रिल महिना हा गेम चेंजर आहे, म्हणून या काळाचा लाभ घ्यावा. महाभारतात अर्जुनाला एक काळ आला होता जिथे त्याला वाटलं की मी हरतोय, परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तू युद्ध हरत नाहीस, तू स्वतःला घडवत आहेस. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, एप्रिल 2026 तुम्हाला सांगतोय की तुमचं युद्ध संपत आलंय. ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने या काळात तुमचं आरोग्य सुधारणार आहे. आध्यात्मिक ओढ वाढणार आहे. तसंच मुलांकडून तुम्हाला आधार मिळणार आहे. महिला वर्गाच्या दृष्टीने या काळात तुमची निर्णय क्षमता सुधारणार आहे. आत्मविश्वास वाढेल. तसंच स्वतःसाठी तुम्ही वेळ काढू शकणार आहात. मी अनेक वर्ष ज्योतिषशास्त्र आणि भगवद्गीतेचा अभ्यास केला. त्या अभ्यासातून जन्माला आला हा ग्रंथ ग्रह गीता. हा ग्रंथ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही तर भविष्य घडवण्यासाठी आहे. आजच प्रकाशनपूर्व नोंदणी करा 40% सवलतीसह आणि गीतेचा प्रकाश आपल्या जीवनात आणा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे कर्म अजूनही यशस्वी करण्यासाठी तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायला हवं. शनिवारी संयम आणि मौन पाळा. दररोज 10 मिनिटं शांतपणे मेडिटेशन करा. त्याचे शुभ परिणाम प्राप्त होतील. बी पेरताना शेतकरी रोज पीक उगवलं का बघत नाही, तो पाणी देतो आणि वाट पाहतो. कुंभ राशीसाठी जातकांनो, आता फळाची वेळ जवळ आहे, म्हणून कुठल्याही प्रकारची घाई करू नका. लाभाच्या दृष्टीने तुमची अडकलेली कामं या काळात पूर्ण होतील. इच्छापूर्ती घडून येईल. मान सन्मान वाढेल. या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या. व्यय व परदेशगमन या दृष्टीने अचानक अनपेक्षित खर्च निर्माण होऊ शकतात. परदेश प्रवासाचे योग निर्माण होत आहेत. विशेषतः व्यावसायिक जातकांसाठी तसे योग प्रबळ होत आहे. कुंभ जातकांसाठी एक प्रश्न. एप्रिल 26 मध्ये तुम्हाला सगळ्यात मोठी अपेक्षा कोणती आहे? धन, आरोग्य, नातेसंबंध की करिअर? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की लिहा. महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या सर्वांची ज्योतिषशास्त्रावर असलेली श्रद्धा आणि आमच्या चॅनलला दिलेला सातत्यपूर्ण प्रतिसाद याबद्दल आपले मनपूर्वक आभार. आपण आमच्याशी विविध माध्यमातून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतात, परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे मला फोन उचलणं शक्य होत नाही. म्हणून आपले प्रश्न किंवा मार्गदर्शन हवे असल्यास त्याची सविस्तर माहिती व्हॉट्सअप संदेशद्वारा पाठवावी. उत्तर व्हॉट्सअपवर देण्यात येईल. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश देणारे तर काही संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. हे सर्व चंद्राच्या गोचरवरून ठरत असतं. त्या दृष्टीने कुंभ राशीसाठी या महिन्यातील 5, 15 आणि 23 हे शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील. 1, 12, 21 हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील. म्हणून तशी मानसिकता तयार करून वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने तुम्ही शनिवारी काळे तीळ दान करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तीला मदत करा. या उपायांचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील. कुंभ राशीसाठी फिरोजा हे ब्रेसलेट सुचवण्यात येत आहे. एकाकीपणा, समाजातून गैरसमज अशा समस्यांचा जर तुम्ही सामना करत असाल तर हे ब्रेसलेट तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही ते मागवू शकता. ब्रेसलेट सोबत धारण कसं करायचं याचा शास्त्रोक्त विधी ॲक्टिवेशन कार्ड देत असतो. त्या कार्डवर ब्रेसलेट ठेवून तुम्ही त्याला ॲक्टिव्ह केलं तर त्याचा तुम्हाला प्रचंड लाभ होतो. सिद्ध केलेलं हे ब्रेसलेट ॲक्टिवेशनने तुम्हाला फळ द्यायला लागतं. आणि हो, सोबतच डिस्काउंटसाठी कुपन कोड देखील असतो. त्यामुळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपण बुकिंग करू शकता. कुंभ राशीच्या जातकांनो, हे चॅनल केवळ ज्योतिष सांगण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी आहे. इथे दिलेले उपाय, विश्लेषण आणि कथा तुमच्या यशस्वी भविष्यासाठी प्रेरणादायी ठरतील. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, बेल आयकॉन ऑन करा. तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा.
धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.